Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Love Angel World. Me, I Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So yes, last day in Credi, as usual having an amazing time. आणि 2 दिवस एवढे छान गेले, मस्त गेले. आणि आता आम्ही चाललो आहे बँकॉकला. सो आमची फ्लाईट आहे आता अराउंड 9 o'clock. सो वी ऑल आर रेडी आणि येस आता ब्रेकफास्ट करतोय, वेटिंग फॉर ड्रायव्हर. सो चला. पण आपली लाईफस्टाईल हेल्दी मेंटेन केली तर खरंच आपली जी स्किन आहे ती खूप छान प्रकारे ग्लो करेल. सो एव्हरीडे स्ट्रेस आणि पोल्युशनमुळे आपली जी स्किन आहे ती डल आणि डॅमेज होते आणि एक ग्लोईंग स्किन असणं असं वाटतं की इट्स लाईक अ ड्रीम ओनली. पण ह्यासाठी आपल्याला एक राईट सेट ऑफ प्रोडक्ट्सची गरज आहे. सो डर्माको तुमच्यापर्यंत घेऊन येत आहे सिका रेंज ऑफ प्रोडक्ट्स, ज्याच्यामुळे तुमची स्किन खूप छान प्रकारे ग्लो करेल. तर सिका रेंज मध्ये 3 प्रोडक्ट्स येतात, ते म्हणजे सिका ग्लो डेली फेस वॉश, त्याच्यानंतर 10% सिका ग्लो सिरम अँड द थर्ड वन इज 5% सिका ग्लो डेली फेस मॉइश्चरायझर. प्रोडक्ट मधलं जे मेन इंग्रेडियंट आहे ते आहे सिका एक्स्ट्रॅक्ट. सिका एक्स्ट्रॅक्ट मुळे खूप छान मॉइश्चरायझिंग प्रॉपर्टीज आहे विच हेल्प्स इन सिंथेसायझिंग द hyaluronic acid and provides dewy and glowing skin. पर्सन सिका ग्लो डेली फेस वॉश ह्याचं ऍप्लिकेशन सुद्धा खूप सोपं आहे. सर्वात आधी तुम्हाला तुमचा चेहरा थोडंसं ओलं करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जनरस अमाऊंट ऑफ फेस वॉश तुमच्या हातावर घेऊन तुमच्या फेसवर ते जेंटली मसाज करायचं आहे टुवर्ड्स अपवर्ड इन अ सर्क्युलर मोशन. आणि त्यानंतर तुम्हाला हे लुकवॉर्म वॉटर बरोबर वॉश करायचं आहे. सो 10% सिका ग्लो फेस सिरम ह्याचं ऍप्लिकेशन खूप सोपं आहे. तुम्हाला 3 to 4 ड्रॉप्स ऑफ सिरम तुमच्या फेस आणि तुमच्या नेक वर अप्लाय करायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला जेंटली मसाज करायचं आहे तुमच्या फेस आणि नेकला. जोपर्यंत पूर्णपणे ऍब्झॉर्ब होत नाही तोपर्यंत तुम्हाला तुमच्या फेसला जेंटली मसाज करायचे आणि तुम्ही बघू शकता की किती क्विकली ते ऍब्झॉर्ब झालेलं आहे माझ्या फेसमध्ये. सो ह्याचं युसेज तुम्ही एव्हरीडे सुद्धा करू शकतात. त्यानंतर 5% सिका ग्लो डेली फेस मॉइश्चरायझर ह्याचं ऍप्लिकेशन सुद्धा खूप इझी आहे. तुम्हाला एक जनरस अमाऊंट ऑफ फेस मॉइश्चरायझर तुमच्या हातावर घ्यायचं आहे आणि जेंटली मसाज करायचं आहे तुमच्या फेस आणि नेकला जोपर्यंत ते कम्प्लिटली ऍब्झॉर्ब होत नाही. ह्याचं युसेज सुद्धा तुम्ही एव्हरीडे करू शकतात. जर इन केस तुम्हाला हे प्रोडक्ट घ्यायचे असतील तर ह्याची लिंक मी खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. डर्माकोचे प्रोडक्ट तुम्हाला अमेझॉन, नायका आणि फ्लिपकार्ट वर मिळतील. तुम्ही माझं कुपन कोड सुद्धा यूज करू शकतात रचना 2022, ज्याच्यावरती तुम्हाला 20% ऑफ मिळेल. डर्माकोचे ऑल न्यू प्रोडक्ट्स आर फ्रेग्रन्स फ्री आणि डर्माकोने एक खूप छान इनिशिएटिव्ह घेतला आहे. ते म्हणजे कसं, तुम्ही जेव्हा जेव्हा त्यांच्याकडनं जे पण प्रोडक्ट ऑर्डर कराल तुमचा जो ऑर्डर आहे तो डर्माको लिंक करणार विथ अ चाइल्ड, ज्यांना ते हेल्प करतायत टू एज्युकेट अलॉंग विथ भूमी. त्यांनी प्लेज घेतलं आहे की त्यांना 10,000+ स्टुडंट्सला हेल्प करायचं आहे अक्रॉस द इयर. सो चला मग आता आम्ही रेडी होतो आणि बघत राहा की आजच्या ब्लॉग मध्ये आम्ही काय काय करणार आहोत. गुड मॉर्निंग मामी. काय म्हणतात, कसं वाटतंय? आता चाललंय बँकॉक. येस. गुड मॉर्निंग. सो फाल्गुनीने केलंय हेअर बिडिंग आणि रचनाने पण केलंय. ॲज युजल लुकिंग गॉर्जियस. ब्रेकफास्ट टाइम. काय खाऊच नाही शकत आज एकादशी, सगळं वेगवेगळं आणि ते सगळं आणलंय. काल नव्हते. गुड मॉर्निंग नायसा. हे काळामध्ये काहीच दिसलं नाही. आम्ही काल किती लेट आलो, आज आम्ही फारच लवकर. ते काय हे काय आहे? तुम्ही खा. व्हेजच खायला लागेल. आज नाही खाऊ शकत आपला एकादशी.
अभी गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सो हाऊ इज इट गोइंग? कसं चाललंय? खूप छान आणि आमची ट्रीप एकदम छान चालू आहे. की विचारू नका. टाईमवर सगळं होतं आहे. टाईमवर सगळं मॅनेजमेंट होते आणि खाण्याचे वांदे नाही होतात. मेन गोष्ट मामा गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय म्हणतोय, कशी झाली? एकदम मस्त. आज निघालो एअरपोर्टला क्रॅबीला, तिकडून जाणार बँकॉक. सो हा ब्लॉग जोपर्यंत तुमच्यापर्यंत येईल तेव्हा कदाचित खूप लेट होणार आहे. बट तुम्हाला सर्वांना आमच्याकडून आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. चला पंढरपूरला. चला. पाण्याची बॉटल आणली त्यांनी दिलेली बॉटल. कोणाला आणली? फायनली बड्डे ट्रिपमधून आम्ही आता कॅबी एअरपोर्टला आलो आणि जर्नी इकडे संपलेली नाही आहे. तुम्ही आमच्याबरोबर असेच कनेक्ट राहा. कुठे चाललो आहे बघा, नेक्स्ट डेस्टिनेशन. आणि तिकडे पण धमाल येणार आहे. धमाल करणार आहोत खूप सारी. आणि अजून बर्थडे सेलिब्रेशन चालू आहे. बड्डे सेलिब्रेशन अजून चालू आहे. आणि अभिमामाचे फॉलोअर्स वाढल्यामुळे तो एक मोठी पार्टी देणार आहे आम्हाला. Welcome to Bangkok. Finally the next city वर आलो. फायनली आयलँड खूप झाले. आयलँड खूप 3-4 दिवस आयलँड जास्तच झाले. 4 दिवस आयलंडच गेले. अशी कमी माणसं बघून सवय नाही ना, कमी माणसं बघायची. पण आमचं जे चेक इन आहे ते 2 वाजताच आहे आणि अभि गायब झालेला आहे. आणि द बेस्ट थिंग प्रत्येक बाईला जे आवडेल ते म्हणजे आमचं जे हॉटेल आहे ते एक्झॅक्ट मार्केटमध्ये म्हणजे इंदिरा स्क्वेअर मध्ये. म्हणून आम्ही मॅड होणार आहोत आणि आमच्या नवऱ्यांचे खिशे फायनली आम्ही बँकॉक मध्ये चेक इन केलेलं आहे हॉटेलमध्ये. आल्या पहिल्या मस्त जेवलो आणि जसं की मगाशी मेन्शन केलं की हे एकदम मार्केटच्या मध्ये. सो मी ना ऍक्च्युली तुम्हाला सजेस्ट करेल, आम्ही ह्याच्या आधी जेव्हा बँकॉकला आलेलो तेव्हा आम्ही थोडंसं लांबवालं बघितलेलं, लाईक एअरपोर्टच्या जे जवळ असेल तसं पाहिलेलं हॉटेल. आणि हे आमच्यासाठी तेव्हा लांब होतं. पण आता बाहेर गेल्याच लगेच इंदिरा स्क्वेअर मार्केट आहे. आणि ज्यांना माहिती असेल, जे लोक इथे येऊन गेले असेल त्यांना तर ऑफकोर्स माहिती असेल, इंदिरा स्क्वेअर मार्केट इज लाईक नेक्स्ट टू इम्पॉसिबल वाला शॉपिंग तुम्ही करू शकता. एवढी सारी शॉपिंग आहे. म्हणजे आम्ही ज्या गोष्टी फुकेत आणि क्रॅबीमध्ये पाहिलेत ना त्याच गोष्टी ऑलमोस्ट हाफ प्राइसला इकडे आहेत. सो ते तर ऑफकोर्स मी तुम्हाला थोड्या वेळा सांगा. आम्ही चेक इन केलं आहे बायोक स्वीट हॉटेल
इथे 2 आहेत, बायोक स्काय आणि बायोक स्वीट हॉटेल. सो आम्ही आय गेस ओल्ड बिल्डिंगमध्ये, पण ही ओल्ड बिल्डिंग सुद्धा 43 फ्लोअर्सची आहे आणि आम्ही ज्या फ्लोअरवर आहोत तो 41 फ्लोअर आहे आणि अमेझिंग व्ह्यू आहे. सो इकडे ना आता स्वीट बोललं की एक रूम नाही आहे, ते प्रॉपर मोठं एक घर तुम्ही बोलू शकता. सो इथे थोडंसं त्यांनी किचन एरिया सारखं आहे, लाईक जिथे काही गॅस वगैरे नाही आहे पण स्टील तसं त्यांनी बनवलं आहे. इथे डायनिंग एरिया आहे, इथे लिव्हिंग एरिया आहे, दॅट इथे TV युनिट आहे, इथे रेफ्रिजरेटर आहे अँड दिस इज अ व्ह्यू फ्रॉम अ लिव्हिंग रूम. अमेझिंग आहे. आतमध्ये नाही बाहेर नाही जाऊ शकत बिकॉज ऑफकोर्स खूप वरती होत आपण आणि प्रिकॉशन ते घेत आहेत म्हणून त्यांनी हे क्लोज ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर वी एंटर इनटू अ रूम. सो ही आहे रूम आणि रूमला लागूनच इथे आहे रूममध्येच आहे ड्रेसिंग एरिया, त्यानंतर आहे वॉशरूम. सो वॉशरूममध्ये इव्हन टब सुद्धा आहे. वॉशरूम छोटंसं आहे, रूम मोठी आहे, लिव्हिंग एरिया पण मोठी आहे आणि इव्हन रूम कम्स विथ अ व्ह्यू. सो हा व्ह्यू पूर्ण सिटी व्ह्यू आहे. सो ही जी समोरची बिल्डिंग आहे ना ही ती स्काय हॉटेल ती वाली, जी आय गेस मला वाटतं नवीन असेल कदाचित, कारण दोघांचं नाव सेमच आहे. सो अमेझिंग व्ह्यू दिसतोय इकडनं सगळीकडे बिल्डिंग. सो बँकॉक जे आम्ही लास्ट टाइम आलेलो त्याचं मी तुम्हाला थोडं कंपॅरिझन सांगेल. बाकीचे आता आम्ही जे फिरलो ना ते सगळे आयलँड बीच, लाईक आपल्या इकडचा तुम्ही गोवा बोलू शकतात आणि बँकॉक बोलाल तर इट्स लाईक अ मुंबई. पण अमेझिंग आहे. इथे पण खूप साऱ्या गोष्टी फिरण्यासारख्या, म्हणजे जसं आम्ही लँड झालं आम्हाला सगळे आमचे ओल्ड मेमरीज 2017मध्ये आम्ही आलेलो तेव्हाचे सगळे मेमरीज फ्लॅशबॅक झाले. सो सुपर एक्सायटेड टू एक्सप्लोर दिस प्लेस. पण आज आमचं लिजर टाईम आहे, आम्हाला आज काहीही आमचं टूर काही देत नाही आहे आम्हाला की आम्हाला इथे जायचं तिथे जायचं, ते उद्यापासून स्टार्ट होणार आहे. सो आम्ही आमचं एक प्लॅन केलं आहे. आम्ही विचार केला की एवढं लांब आलो तो लेट्स विजिट पटाया. पटाया सुद्धा आम्ही लास्ट टाइम गेलो पण आमच्याबरोबर फाल्गुनी मामा मामी ह्या लोकांनी पटाया नाही पाहिलंय आणि 2 आवर्सच्या डिस्टन्सवर आहे म्हणून आम्ही ठरवलं की चला आपण जाऊया, आता निघूया आणि मग रात्री परत येऊया. सो ऑफकोर्स तिकडे जेवढे जे ॲक्टिव्हिटीज आहेत मोस्ट ऑफ द जे ॲक्टिव्हिटीज आहेत ना थायलंडमध्ये बोला किंवा बाकीच्या कंट्रीजमध्ये पण 6 वाजता बंद होतात, लाईक 5 to 6 मध्ये सगळीकडे सगळं बंद होऊन जातं. आम्ही आतापर्यंत जिथे तिथे फिरलो. सेम विथ पटाया ऑल्सो, म्हणून जे कोरल आयलंड वगैरे आहे तिथे आम्ही नाही जाऊ शकत. तिथे जे ॲक्टिव्हिटीज आहेत लाईक स्कुबा डायव्हिंग मग पॅरेसलिंग ते सगळं नाही करू शकत, पण बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ते आम्ही ट्राय करणार एक्सप्लोर करण्याचं. सो चला आता आम्ही फटाफट रेडी होतो. सो आम्ही इकडनं एक गाडी सुद्धा बुक केलेली आहे आणि ती आम्हाला घेऊन जाणार आहे आणि आम्हाला सोडणार सुद्धा आहे. सो आता आम्ही फटाफट रेडी होतो आणि मग तुम्हाला भेटतो. सो स्टे ट्यून. आजचं टूर असणार आहे पटाया. लेट्स सी आम्ही आज पटायाला काय काय एक्सप्लोर करणार आहोत. ऑफकोर्स माझी आणि सनीची तर सगळी मेमरीज फ्लॅश होणार आहेत. बेस्ट म्हणजे आम्ही आतापर्यंत जिथे जिथे फिरलो ना सगळेच बेस्ट आहेत, कारण आम्ही आमच्या प्रकारे ते एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी फक्त ट्राय करते की मी जेवढं एक्सप्लोर करते ते तुमच्यापर्यंत सुद्धा पोहोचवू. आय नो खूप लोकांना खूप सारे क्वेरीज येत आहेत की कसं गेलात तुम्ही, कसं बुकिंग केली, कसं करायला पाहिजे. खूप लोकांना होतं थोडंसं प्रॉब्लेम की आपण कसं जायचं तिथे. सो मी याच्यासाठी तुमच्यासाठी खरंच एक ब्लॉग बनवेल. मी ट्राय करेल की माझ्या साईडने एक प्रॉपर तुमच्यासाठी एक ब्लॉग बनवेल, तुमच्यापर्यंत घेऊन येऊ. चला मग आता रेडी होते आणि मग तुम्हाला भेटते. सो फायनली आम्ही रेडी आहोत आणि आम्ही लेट आहोत. ठीक खाली गाडी आलेली आहे. सो आता आम्ही चालत पटाया. 2 आवर्सचं डिस्टन्स आहे. सो लेट्स सी काय करतो तिथे. To Pattaya. Yay! So all this is possible just because of मामाने खूप मनावर घेतलं की आपल्याकडे टाइम आहे आणि आपण एवढा लांब आलो तर पटाया आपल्याला करायलाच पाहिजे. आणि आमचं फुल डे लिजर होतं, काहीच नव्हतं. ओके आम्ही शॉपिंगसाठी ठेवलेला पण जाऊ दे. काय पाहिजे चलो बॅग आपण नंतर. प्लेझेंट वाटते ना इकडे एकदम. क्लायमेट एकदम प्लेझेंट वाटतं.
मस्त वाटतं ना, क्लायमेट एकदम गोव्याचंच फील येतं. जाने क्या होगा क्या पता, इस पल को मिलके आज ही ले जरा. तू है यहाँ मेरी बाहों में, अभी जा. ओ जाने जा दोनों जहां मेरी बाहों में पटाया बीच आणि मस्त सनसेट टाइम आहे. मस्त वाटतं, खूप मस्त वाटतं. सगळे मेमरीज फ्लॅश झाल्या. खूपच ब्युटिफुल आहे आणि एवढं मस्त फील होतं ना, म्हणजे असं वाटतं इथेच बसून राहू, एवढं सुंदर वाटतं. आणि आमच्या नायसाचं काहीतरी वेगळंच चाललंय. खेळणी पाहिजे. किती खेळणी घेणार? नायसा एवढी हट्टी झाली ना, तिला प्रत्येक वेळा खेळणी पाहिजे. तू बॅड गर्ल झालीस, आता गाडी पाहिजे. बॅड गर्ल झाली माहिती तू. आम्ही एवढे टॅन झालो ना की लिटरली फोटोज काळे काळे येत आहेत. काय 100 गाडी. नाश्ता होता मद्रास दरबार पटायामध्ये सेंट्रल फेस्टिवल. आम्ही 4 years नंतर इथे आलो, तेव्हा सुद्धा आम्हाला आवडलेलं आणि यावेळेस सुद्धा आवडलं. कधी आलात येस तर नक्की या. आता आम्ही चाललो पटाया नाईट बाजार. मला ॲक्च्युली खूप नॉस्टॅल्जिक वाटतंय, कारण आम्ही आमचे सगळे मेमरीज रिक्रिएट. आम्हाला कधी वाटलं नव्हतं आम्ही येऊ परत कधी, पण आम्ही आलो नाहीसा परत, त्याचा जास्त आनंद होतो आणि बाकी सगळ्या लोकांबरोबर. चला आता आम्ही चाललोय पटाया नाईट मार्केट.
Thank you.